हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कशा आहात सर्व? मस्त ना? तर मस्त असायला पाहिजे. आपल्या मराठी ब्लॉगमध्ये माझ्या गोडताईंचे, मैत्रिणीचे मनापासून परत एकदा ताईनं खूप खूप स्वागत आहे. वार आहे गुरुवार. गुरुवारची पूजा वगैरे केली होती संध्याकाळच्या वेळेस. लवकर बसले होते आज पूजेसाठी. तर अध्याय वगैरे वाचायचे होते. 2 अध्याय आहे, 14वा आणि 18वा. त्याच्यामुळं ना खूपच उशीर होतो आणि साईबाबांचे 9 गुरुवार पण चालू झालेले आहेत. आजचा 3रा गुरुवार आहे. मग तीसुद्धा साईबाबांची पोथी वाचावं लागते. त्याच्यामुळं अजून लवकर बसावं लागतं. मी रांगोळी वगैरे आज काढली होती, पण आज झालं असं रांगोळी वगैरे काढली. आणि छोटं जे बाळ आहे गल्लीतमध्ये, ते लाडो म्हणून तुम्हाला दाखवलं 1-2 वेळेस व्हिडिओमध्ये मी, ते आली आणि तिने ना सर्व रांगोळी पुसून टाकली. तर आपण लहान बाळाला आता काय बोलू नाही शकत. तिची मम्मी घेऊन आली, चालत चालत ती आली आणि तिने सर्व दोन्ही हाताने पुसून घातली. म्हणले जाऊ दे आता, परत काय मी रांगोळी काढली नाही. म्हणले पाऊस वगैरे येईल तर सगळी जाईल, त्यापेक्षा न काढलेली बरी. आणि मग थोडं बसले, कारण लवकर लागलेले. आणि कारण आज आहे ना मंदिर वगैरे सर्व साफ आहे ना त्यांनी केलं. म्हणजे तर आज सर्व मंदिर वगैरे, टेबल वगैरे सर्व त्यांनी साफ केला. देव वगैरे सर्व त्यांनी धुतले, मंदिर वगैरे सर्व पुसून काढलं. मग पूजा वगैरे फक्त मी मांडली आणि पूजा केली. म्हणजे मला तेवढाच आराम भेटला, कारण माझी पण तब्येत ठीक नव्हती. काल दवाखान्यात गेली होती, तुम्हाला सांगितलं कालच्या व्हिडिओमध्ये. तर गोळ्यांची गुंगी पण खूप येत होती. तर पूजा करायचं पण माझं नक्की नव्हतं, तर तेच करणार होते. ते बोलले मी वाचतो साईबाबांची पोथी. पण बरं वाटलं. म्हणले आपण उपवास पकडला आहे आणि त्यांना सांगायचं. तर म्हणले जर होत असेल तर म्हणले करावा. तर प्रयत्न केले तर होत होतं. म्हणजे एवढं काय नव्हतं तब्येत खराब. बसल म्हणलं तेवढा वेळ. तर अध्याय वगैरे पण नव्हते वाचणार, फक्त म्हणले साईबाबांची पोथी वाचते. पण झालं असं, मन झालं साईबाबाची पोथी वाचली, लगेच आरती करून घेतली. मन असं झालं की नाही म्हणले मी अध्याय पण वाचते 18वा नाही 14वा 14वा अध्याय पण वाचला. मग असं झालं की नाही 18वा पण आता वाचते. मग 18वा पण वाचला. आणि त्याच्या अगोदरच मी सरस्वती स्तोत्र आणि श्रीसूक्तमसुद्धा वाचलं होतं. अध्याय नव्हते वाचणार, कारण की मला एवढं उशीर बसायला नाही होणार. तर स्वयंपाक वगैरे पण करायचं आहे. पण नाही, एक वाचत गेले तर मला म्हणजे काही नाही झालं. स्वामीने तेवढी ताकद दिली बरं नसताना पण, की नाही तूच कर, माझी सेवा करू शकतेस. तर मग मी लगेच सर्व वाचून घेतले. तर मला ना 6 वाजता बसले बरोबर. पूजा वगैरे मांडलं 7 वाजले बरोबर. कंप्लीट 7ला माझी पूजा झाली, आरती वगैरे. तर अगोदरच तुम्हाला सांगितलं साईबाबांची पोथी मी वाचली, तेव्हाच आरती वगैरे करून घेतले. मला असं वाटलं की नाही होणार, मी नाही वाचू शकणार. पण नाही, पुढचं मी सर्व वाचलं आरती वगैरे केल्याच्यानंतर. आणि मग स्वयंपाक वगैरे करायला गेले. मग माझं वाचून झाल्याच्यानंतर ते बसले. त्यांना पण श्री गुरुचरित्र सारामृतचे जे 21 अध्याय आहेत ते वाचत होते. मग त्यांनी ते बसले पूजेला. मग त्यांची पूजा झाली. 10 वाजले त्यांना. 7ला बसले तर ते 10 वाजले. 10 वाजता मग स्वयंपाक वगैरे पण माझं झालं इकडं. लगेच त्यांनी आरती केली. आरती वगैरे झाल्याच्या नंतर आहे ना मग जेवायला बसलो लगेच, नैवेद्य वगैरे दाखवून. आणि बघू शकताय मेनू पण सांगते. तुरीच्या डाळीचं वरण, भात आणि मटकीची भाजी आणि शिरा केला होता. तर शिरा ना पहिला भाजून घेतला. भाजता वेळेस आज केळं टाकलं होतं, त्याच्यामुळं शिऱ्याचा कलर थोडा व्हाईटच झालेला आहे. कारण की ना केळं टाकल्यामुळं शिऱ्याला थोडा भाजायला पण वेळ लागला. त्याच्यामुळे जास्त लाल पण नाही मी होऊ दिला. मग लगेच मी त्यात पाणी वगैरे टाकून घेतलं. ही आजची आहे साधी सिंपल आपली गुरुवार स्पेशल थाळी. कसं वाटलं आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून